नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ कसे काढतात हे बघणार आहोत. चला तर शिकूया. भूखंड, शेतजमीन यांचे आकार सामान्यपणे अनियमित आकाराचे बहुभुज असतात. त्यांचे विभाजन त्रिकोण किंवा विशिष्ट चौकोनात करता येते. असे विभाजन करून त्यांचे क्षेत्रफळ कसे काढतात हे पुढील उदाहरणावरून आपण समजून घेऊया. उदाहरणार्थ, शेजारील आकृतीत BCDE बहुभुजाकृती आहे. आकृतीतील सर्व मापे मीटर मध्ये आहेत. या आकृतीचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. येथे त्रिकोण AQB आणि त्रिकोण ERD हे काटकोन त्रिकोण आहेत. चौकोन AQRE हा समलंब चौकोन आहे. त्रिकोण BCD चा पाया आणि उंची दिलेली आहे. प्रत्येक आकृतीचे क्षेत्रफळ काढूया. सर्वप्रथम त्रिकोण AQB बरोबर 1/2 लेंग्थ BQ म्हणजे पाया आणि लेंग्थ AQ म्हणजे त्याची उंची 1/2 10 गुणिले 13. जर 10 ला 2 ने भागितलं तर 5, 13 5 65 चौरस मीटर. नंतर त्रिकोण ERD चे क्षेत्रफळ 1/2 RD गुणिले लेंग्थ ER म्हणजेच 1/2 RD ची लांबी 16, 16 गुणिले 17. 16 ला जर 2 ने भाग दिला तर 8 येणार. 17 गुणिले 8 136 चौरस मीटर. यानंतर चौकोन AQRE चे क्षेत्रफळ हा समलंब चौकोन आहे, म्हणून याचं क्षेत्रफळ काढताना 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे AQ अधिक ER 13 अधिक 17 आणि गुणिले त्यांच्यातील लंबांतर म्हणजे 12 अधिक 15 QP अधिक PR म्हणजेच QR हे त्यांच्यातील लंबांतर आहे. 1/2 17 13 अधिक 17 30 आणि 12 अधिक 15 27. 30 ला जर 2 ने भाग दिला तर 15 गुणिले 27 आणि यांचा गुणाकार 405 चौरस मीटर. यानंतर लेंग्थ BD बरोबर BP अधिक PD म्हणून ही सर्व लांबी आपण इथे घेणार. BP म्हणजे काय? BQ अधिक QP आणि PD म्हणजे काय? तर PR अधिक RD हे सर्व पुन्हा यांची बेरीज. म्हणून लेंग्थ BD बरोबर 53 मीटर. त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ 1/2 गुणिले BD गुणिले BC 1/2 53 गुणिले 10. 10 ला जर 2 ने भागितलं तर आपल्याला 5 मिळेल आणि 53 गुणिले 5 म्हणजे 265 चौरस मीटर. म्हणून बहुभुजाकृती ABCD चे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल AQB अधिक एरिया ऑफ चौकोन AQRE अधिक एरिया ऑफ ट्रायंगल ERD अधिक एरिया ऑफ द ट्रायंगल BCD म्हणून 65 अधिक 405 अधिक 136 अधिक 265 बरोबर 871 चौरस मीटर. म्हणून बहुभुजाकृती ABCD चे क्षेत्रफळ हे 871 चौरस मीटर आहे. यानंतर बघूया सराव संच 15.5. खालील भूखंडाच्या आराखड्यावरून त्याची क्षेत्रफळ काढा. सर्व मापे हे मीटर मध्ये आहेत. यामध्ये सर्वप्रथम लेंग्थ PA ची लांबी 30 आहे, QA 50 आहे, AB ची लांबी 30 आहे, लेंग्थ BT 30 आहे, लेंग्थ RC 25, सर्व लांबी दिल्या आहेत. CS ची लांबी 60 मीटर. आता सर्वप्रथम त्रिकोण PAQ चे क्षेत्रफळ हा काटकोन त्रिकोण आहे. 1/2 पाया गुणिले उंची लेंग्थ PA गुणिले लेंग्थ AQ 1/2 30 गुणिले 50 आणि म्हणून जर समजा 30 ला जर 2 ने भाग दिला तर आपल्याला 15 मिळेल. 15 गुणिले 50 म्हणजेच 750 चौरस मीटर. लेंग्थ AC बरोबर आता AC ची लांबी AC बरोबर AB अधिक BC म्हणजे 30 अधिक 30 60 मिळेल आपल्याला. लेंग्थ AC बरोबर 60 मीटर.
म्हणून चौकोन QACR चे क्षेत्रफळ 1/2 समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची 1/2 कंसामध्ये लेंथ QA अधिक लेंथ RC गुणिले लेंथ AC 1/2 50 अधिक 25 गुणिले 60 म्हणून 1/2 50 25 किती आले 75 गुणिले 60. जर 60 ला 2 ने भाग दिला तर आपल्याला 30 मिळेल. 75 गुणिले 30 2250 चौरस मीटर. यानंतर त्रिकोण RCS चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया म्हणजे हे सर्वप्रथम इथे उंची घेतलेली RC उंची आणि CS हा त्याचा पाया 1/2 25 गुणिले 60. पुन्हा या 60 ला 2 ने भाग दिला तर आपल्याला 30 मिळतील. 30 गुणिले 25 750 चौरस मीटर. लेंथ PB बरोबर लेंथ PA अधिक लेंथ AB. PB ची इथे लांबी काढलेली आहे. म्हणून 30 अधिक 30 60. त्यामध्ये त्रिकोण PBT चं क्षेत्रफळ काढलेलं आहे. पुन्हा एरिया ऑफ ट्रायंगल PBT बरोबर 1/2 लेंथ PB गुणिले लेंथ BT ही त्याची उंची घेतलेली. संपूर्ण PBS हा देखील त्रिकोण आपल्याला इथे घेता आला असता, परंतु 2 याच्यात त्याने काढलेले त्याचं क्षेत्रफळ 1/2 60 गुणिले 30. पुन्हा 60 ला जर या 2 ने भाग दिला असता तर आपल्याला 30 मिळेल. 30 गुणिले 30 म्हणजे 900 चौरस मीटर. आता BS इथे विचारात घेतलेला आहे. BC अधिक CS 30 अधिक 60 90 मिळेल आपल्याला 90 मीटर. म्हणून एरिया ऑफ द ट्रायंगल TBS बरोबर 1/2 BS गुणिले BT 1/2 90 गुणिले 30. म्हणून 90 ला जर 2 ने भाग दिला तर आपल्याला 45 मिळेल. 45 गुणिले 30 म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल TBS बरोबर 1350 चौरस मीटर. आपल्याला या प्रकारे देखील या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता आलं असतं. त्रिकोण PST त्याचा पाया हा संपूर्ण आपण ही लांबी विचारात घेतली असती PS आणि या प्रकारे देखील काढता आलं असतं. म्हणून भूखंडाचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PAQ अधिक एरिया ऑफ चौकोन QACR अधिक एरिया ऑफ ट्रायंगल RCS अधिक एरिया ऑफ ट्रायंगल TBS अधिक एरिया ऑफ ट्रायंगल PBT या सर्वांचं क्षेत्रफळ आपण इथे घेतलेलं आहे. 750 अधिक 2250 अधिक 750 अधिक 900 अधिक 1350 आणि म्हणून भूखंड PQRST चे क्षेत्रफळ बरोबर 6000 चौरस मीटर आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. लेंथ AB बरोबर 24 मीटर, लेंथ BE बरोबर 30 मीटर, लेंथ BC बरोबर 26 मीटर, लेंथ C बरोबर 28 मीटर, लेंथ CD बरोबर 16 मीटर. या प्रकारे आकृतीत माप दिलेले आहेत. त्रिकोण BAE या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला AE ची लांबी यामध्ये शोधता येईल. म्हणजेच 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे आपल्याला त्रिकोण ABE चं क्षेत्रफळ या प्रकारे इथे शोधता येईल. नंतर त्रिकोण BEC याचा आपण हिरोच्या फॉर्म्युल्यानुसार या त्रिकोणाचं क्षेत्रफळ शोधू शकतो. BE चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AE वर्ग म्हणून 30चा वर्ग बरोबर 24 वर्ग अधिक AE वर्ग. 30चा वर्ग 900 बरोबर 576 अधिक AE चा वर्ग म्हणून AE वर्ग बरोबर 900 वजा 576 म्हणून AE वर्ग बरोबर 324 आणि त्याचं जर वर्गमूळ घेतलं तर AE बरोबर 18 मीटर. या प्रकारे आता त्रिकोण BAE चं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. यामध्ये आपण हा BA ही उंची घेतलेली आहे, A हा पाया घेतलेला आहे. 1/2 24 गुणिले 18 जर 18 ला जर 2 ने भाग दिला तर 9 24 गुणिले 9 24 9 16 इथे 216 चौरस मीटर. आता त्रिकोण BCE मध्ये यामध्ये B ची लांबी A घेतलेली आपण. BC ची लांबी B 26 मीटर आणि CE ची लांबी C 28 मीटर. या प्रकारे
त्रिकोण BC ची अर्धपरिमिती काढू. हेरोच्या फॉर्म्युलेनुसार आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ शोधणार आहोत, कारण की तिन्ही बाजूंच्या लांबी आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये 30 अधिक 26 अधिक 28 छेद 2 84 छेद 2 म्हणून S बरोबर 42 मीटर. त्यानंतर पुन्हा आपण ते लिहिणार सर्व. त्रिकोण BC चे क्षेत्रफळ वर्गमुळात S गुणिले S वजा A गुणिले S वजा B गुणिले S वजा C म्हणून 42 42 वजा 30 42 वजा 26 42 वजा 28 42 वजा जर 30 केला तर 12 42 वजा 26 केला तर 16 आणि 42 वजा 28 तर आपल्याला इथे 14 मिळत आहेत. म्हणून पुन्हा याची 42 ची फोड केली 6 गुणिले 7 12 ची फोड 6 गुणिले 2 आणि 16 म्हणजे काय तर 8 गुणिले 2 14 म्हणजे काय तर 2 गुणिले 7 आणि यामध्ये बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती मिळाल तर 8 8 आणि 8 8चा वर्ग किती मिळतो 6 गुणिले 6 6चा वर्ग मिळतो 7 गुणिले 7 7चा वर्ग मिळतो. म्हणून इथे 6चा वर्ग गुणिले 8चा वर्ग गुणिले 7चा वर्ग गुणिले 8चा वर्ग आणि त्याचं जर वर्गमूळ घेतलं तर 6 गुणिले 7 गुणिले 8 या प्रकारे BC चं क्षेत्रफळ 336 चौरस मीटर. यानंतर पाया आपल्याला C माहिती आहे आणि उंची DF ही दिलेली आहे. त्याने इथे DF ही विचारात घेणार 16 मीटर. म्हणून त्रिकोण CD चं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची 1/2 CE गुणिले DF आणि यामध्ये 1/2 28 गुणिले 16 16ला जर 2 ने भाग दिला तर आपल्याला 8 मिळेल आणि 28 गुणिले 8 म्हणजे 224 चौरस मीटर. आता भूखंड ABCD चे एकूण क्षेत्रफळ म्हणजेच त्रिकोण BAE चं क्षेत्रफळ अधिक त्रिकोण BC चं क्षेत्रफळ अधिक त्रिकोण CDE चे क्षेत्रफळ बरोबर 216 अधिक 336 अधिक 224 आणि म्हणून भूखंडाचे क्षेत्रफळ ABCDE चे एकूण क्षेत्रफळ हे 776 चौरस मीटर. आणि याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण अनियमित आकाराच्या जागेचे भूखंडाचे क्षेत्रफळ आपण कसे काढतो हे आपण बघितलंय. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.